पाकिस्तान सोबत खरंच युद्ध आपलं होणार आहे का? किंवा पाकिस्तानचं पाणी जे आपण सिंधू नदीचं पाणी बंद करणार आहोत ते खरंच पाणी बंद झालं का? किंवा पाकिस्तानची एवढी अस्मिता असणारे लोक आपल्या भारतात का आहेत? पाकिस्तानी नागरिकांना भारताबाहेर हाकलून दिलं, पण 5 लाख महिला अशा आहेत त्या भारतातल्या आहेत, पण त्यांनी पाकिस्तानच्या मुलांशी विवाह केला. आज ते पाकिस्तानच्या बॉर्डरवर उभे आहेत भारतामध्ये येण्यासाठी. आपण पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तान मधले जे भारतामध्ये राहत आहेत त्यांना आपण तर काढून देण्याच्या मार्गावर आहेत, पण पाकिस्तान मधले असेच काही लोक आहेत की त्यांना भारतामध्ये एक दुसरा पाकिस्तान तयार करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की भारताचे पाकिस्तान सोबत युद्ध होणार आहे का? ते युद्ध नेमके होणार कसे याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आज प्रत्येक भारतीयाचं आपलं रक्त सरसरतंय की आपल्याला वाटतंय आपल्या त्या 27 हिंदूंचा बदला पाकिस्तानकडून कोणत्याही रीतीने कशाही रीतीने घेतलाच पाहिजे. कारण की आज भारतातल्या 5 वर्षाच्या मुलाचं रक्त देखील सरसरतं. त्याला वाटतं की मी सीमेवर जावं किंवा मी पाकिस्तानमध्ये जावं आणि त्या पाकिस्तानी जिहाद्यांना आतंकवाद्यांना मारावं. पण मित्रांनो, ही गोष्ट साहजिक आहे. हे आपलं देश प्रेम आहे, हे आपली देशभक्ती आहे. पण पाकिस्तान सोबत खरंच युद्ध आपलं होणार आहे का? किंवा पाकिस्तानचं पाणी जे आपण सिंधू नदीचं पाणी बंद करणार आहोत ते खरंच पाणी बंद झालं का? यावरच थोडासा आज नजर टाकणार आहेत मित्रांनो. अजून एक गोष्ट आहे मित्रांनो की पाकिस्तानचं समर्थन करणारे भारतात का आहेत किंवा पाकिस्तानची एवढी अस्मिता असणारे लोक आपल्या भारतात का आहेत याबद्दलही थोडासा आढावा घेऊ मित्रांनो, आपण बरेच दिवस झाले बघत असतो की गेले 22-23 तारखेपासून बघत आहोत की पाकिस्तानच्या झेंड्याचा आपण अपमान केला किंवा पाकिस्तानचे झेंडे रोडवर लावलेले असतात तर काही लोकांना चिरड येते की ते झेंडे उचलत आहेत, त्यांचा सन्मान करत आहेत. मग हे लोक भारतात राहून वंदे मातरम म्हणत नाहीत. त्यांना देशाच्या अगोदर त्यांना त्यांचा धर्म हे प्रिय आहे. तर मग मित्रांनो, त्यांना पाकिस्तान बद्दल अस्मिता काय आहे एवढी? तर मित्रांनो, याचा इतिहास आपल्याला भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून बघावं लागेल की हे पाकिस्तानची एवढी अस्मिता का आहे याबद्दल आज पूर्ण खुलासा करणार आहे मित्रांनो. प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण पाकिस्तान सोबत युद्ध करावं, त्यांच्यासोबत युद्ध व्हावं, आपल्या 27 हिंदूंचा बदला पाकिस्तानकडून घ्यावा किंवा त्यांना पाकिस्तानला हैराण करून सोडावं. पण मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, युद्ध सुरू झाल्यानंतर त्या युद्धामध्ये आपलेही काही नौजवान, आपले जे सैनिक आहे ते शहीद होणार आहे. तर मित्रांनो, मला सांगा, 27 हिंदू आपले गेले, त्यांना आतंकवाद्यांनी मारलं, पण युद्धामध्ये आपले सैनिक किती मरतील? पाकिस्तानचे ते मरतील, त्याचा काही वादच नाही. पाकिस्तानचे आपल्यापेक्षा कित्येक जास्त मरतील, पण 50 तरी आपले सैनिक मरतील. तर मित्रांनो, मग या 27 हिंदूंचा जसा जीव आहे तसा प्रत्येक आपल्या सैनिकाचाही जीव आहे. खरे देशभक्त ते आहेत, सीमेवर उभे टाकतात, रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल टाकून आपल्या सीमेची निगराणी करतात. कोणता मायचा लाल आहे जे आतंकवादी, ते सीमेच्या भागातून किंवा जिथं आपल्या आर्मीचं किंवा जिथं आपल्या सैन्याचं संरक्षण आहे त्या ठिकाणी ते बॉर्डर ओलांडून येऊ शकत नाहीत. पण मग ते जिहादी, ते आतंकवादी भारतात येतात कसे? तर मित्रांनो, याच्या मागं एक खूप मोठी प्लॅनिंग असते मित्रांनो. हे काही लोक आहेत, आपल्याला देशभक्तीचं किंवा देशावर आमचं इतकं प्रेम आहे, आता त्यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ बी येत असतात की भारत असा आहे, पाकिस्तान तसा आहे, आमचं भारताबद्दल एवढं प्रेम आहे, आम्ही एवढे भारतीय एक आहोत. पण याच लोकांमधले काही दलिंदर, हलकट आणि काय, आता मी काय बोलू, अशा दलिंदर अवलादी आहेत, त्यांचा लोकल लोकांचा सपोर्ट त्या जिहादी लोकांना, आतंकवादी लोकांना आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय ते भारतात येऊ शकत नाहीत. यांनी सपोर्ट केला, त्यांना राहायला जागा दिली, त्यांना इथली पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. भारतीय सैनिक यावेळेस कुठे नसतं, काश्मीर पोलीस यावेळेस कुठे नसते, त्या टायमिंगला त्यांना इथं आणलं, पूर्ण प्लॅनिंग केली. पूर्ण प्लॅनिंगने त्या आतंकवाद्यांनी इथं येऊन ती जिहादी कारवाई केलेली आहे. तर मित्रांनो, यांच्यामध्ये फक्त लोकल सपोर्टचा आहे. पूर्ण मुसलमान खराब असतात मी असं म्हणत नाही, पण मुसलमान जात खराब असते हे आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. कारण की आजपर्यंत कोणत्याही मंदिरामधून हत्यार निघाले नाहीत, पण मस्जिदमधून, मदरशांमधून हत्यार निघालेले आहेत. पश्चिम बंगालला जे झालं ते आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. याच मुस्लिम लोकांनी हिंदूंना कसं पळवलं,
कसं मारलं, कसे घर जाळले हे आपल्याला माहित आहे. बांगलादेशला बी मुसलमानांनी हिंदूंचे काय हाल केले हे आपल्याला माहित आहे. ही काही गोष्ट झाकून नाही, ही गोष्ट जगासमोर आहे. पण या देशातल्या काही नालायक लोकांना पश्चिम बंगालला बांगलादेशवर बोलायचं म्हणलं तर ते म्हणतात की तिथले सरकार बघून घेईन, ते बघून घेईन, आपण काय बोलावं. मग फिलिस्तीन बद्दल बोलायला तू ह्या काम आता या कमाईचा नवरा बसला का? मग इथे फिलिस्तीन बद्दल तू छाती इथं भारतामध्ये येऊन बदलतो, तुला पश्चिम बंगाल बांगलादेश दिसत नाही. अरे आतापर्यंत काश्मीरमध्ये हिंदू लोक मारले हे यांना दिसत नाहीत. तर मित्रांनो, पाकिस्तान सोबत आपलं युद्ध कसं होणार आहे? आमने सामने आता दोन्ही सैन्य आलेले आहेत. मित्रांनो, एका गोष्टीबद्दल मी माफी मागतो. मला आपल्या कोणत्याही समाजामध्ये, दोन्ही समाजामध्ये किंवा देशविरोधी माझ्या बोलण्यामुळे जे आपल्या देशाचे दुश्मन आहेत त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं मला कोणतंही बोलता माझ्या तोंडून जर गेला असेल तर याबद्दल मी माफी मागतो मित्रांनो. कारण की आता देश कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, कोणत्या वेळ आहे आपल्या देशावर, या गोष्टीची आपल्याला जाणीव पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सरकारला प्रश्न विचारा, त्या तुमचा लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही सत्तेवर बसलेल्या लोकांना प्रश्न विचारू शकता, पण त्यांनाही काळ वेळ असतो, प्रसंग असतो. देशावर सध्या अशी परिस्थिती आहे की आपली एक चूक, आपले एक वाक्य त्या दलिंदर पाकिस्तानवाल्यांना सपोर्ट करू शकतो. म्हणून तुम्ही बोलताना तुमच्या भाषेचं, तुमच्या शब्दाचं आणि तुमच्या बुद्धीचं ज्ञान एवढं पाजळू नका की त्याचा फायदा पाकिस्तान देशाला होईल. म्हणून म्हणतो मित्रांनो, बोलताना थोडंसं विचारपूर्वक बोला. आपल्याला फक्त काय माहिती आहे का, आपल्याला एक सवय आहे, देशामध्ये काहीतरी झालं की सरकारचा विरोध करायचा. आता जे विपक्षामध्ये आहेत किंवा विरोधी पक्षामध्ये बसलेले लोक आहेत, बोटावर मोजणाऱ्या लोकांना चिदाळून देतात आणि ते आपल्या तोंडाचं गटार उघडून सरकारबद्दल काहीही बोलतात. पण सरकारबद्दलच तुम्ही बोला, सरकारलाच विरोध करा, पण तुमच्या सरकारचा विरोध करण्यामार्फत किंवा तुम्ही सरकारचा विरोध करत करत या देशाचाही विरोध करसाल एवढंही लेवलचं बोलू नका. तुम्ही देशाचा विरोध करताल याचा अर्थ सीमेवर असलेल्या प्रत्येक जवानाचा तुम्ही विरोध करत आहात. मग तुम्ही या देशात राहता, या देशात खाता, या देशात तुम्ही शिक्षण घेतलं, या देशात तुम्ही मोठे झाले, या देशात तुम्ही पैसा कमवला, या देशात तुम्ही नाव प्रसिद्धी मिळवली आणि या देशाबद्दल जर तुम्ही वाईट बोलत असताल तर तुम्हाला देशद्रोहाची शिक्षा देऊन कायमस्वरूपी कारागृहात टाकणं हे काय चुकीचं आहे. तर मित्रांनो, आपलं काय पाहिजे, पाकिस्तान सोबत युद्ध होणार आहे का नाही? तर मित्रांनो, पाकिस्तान सोबत युद्ध होणार आहे आणि ते निश्चित आहे. पण मित्रांनो, मला सांगा, आज आपण जाणार तिथले 200-300 आतंकवादी मारणार. मग हे 200-300 आतंकवादी मारल्याने परत भारतावर आतंकवादी हल्ला होणार नाही का? किंवा परत भारतावर आतंकवादी चालून येणार नाहीत का? येणार आहेत मित्रांनो. मित्रांनो, पाकिस्तान मधले आतंकवादी म्हणजे त्यांचं आपल्याला दाखवतात की हे त्यांचं इथं पाकिस्तान इथं आपल्या आतंकवाद्याचं ठिकाण आहे, तिथं आतंकवादी ट्रेनिंग घेतात. मित्रांनो, पाकिस्तानमध्ये 22 करोड मुस्लिम आहेत आणि तिथं प्रत्येक घरातला एक एक माणूस आतंकवादी आहे. त्या नालायक लोकांना शिक्षण नाही, त्यांना फक्त एकच गोष्ट कळती की अल्लाह की देन से ज्यादा बच्चों को पैदा करो. एका एका घरातून 15-15, 16-16 ते टुकरासारखे लेकर पैदा करतात आणि त्यांना आतंकवाद्याची ट्रेनिंग देतात. इस्लाम नावाचा धर्म त्यांना फक्त नावापुरता आहे. त्यांचा इस्लाम वेगळा आहे, भारतातल्या मुसलमानांचा इस्लाम वेगळा आहे आणि त्या लोकांचा इस्लाम वेगळा आहे. त्यांना इस्लाम पुढे काहीच चलत नाही. त्यांचा इस्लाम म्हणजे गुडघ्यातला इस्लाम आहे. नालायक लोक आहेत ते. तर मला सांगा, प्रत्येक घरातून 17-18 आतंकवादी तयार होतात. आपण किती आतंकवादी मारायचे? म्हणून म्हणतो मित्रांनो, त्यांना मारण्यासाठी त्यांची अगोदर आपल्याला कमर तोडावं लागेल, त्यांना जगासमोर बदनाम करावं लागेल, त्यांच्यावर डिप्लोमॅटिक वॉर करावं लागेल. आपल्या प्रत्येक भारतीयाला वाटतं की आता युद्ध होणार, असं युद्ध होणार, तसं युद्ध होणार, आपल्याला बघायला भेटेल पाकिस्तानचे किती मेले, पाकिस्तानची काय हाल झाली. पण मित्रांनो, युद्ध हे कोणत्याही देशासाठी चांगलं नसतं. मान्य आहे, पाकिस्तानचं 75% नुकसान होईल, पण 25% आपलंही नुकसान होणारच आहे मित्रांनो. म्हणून सध्या पाकिस्तानवर जे वॉर आहे, जे सध्या जे पाकिस्तानवर युद्ध चालू आहे ते डिप्लोमॅटिक युद्ध चालू आहे मित्रांनो. म्हणजे त्यांना मारना कम घसीटना ज्यादा या प्रकारचं युद्ध नीती आहे मित्रांनो. त्याला डिप्लोमॅटिक वॉर म्हणतात. तर मित्रांनो, पाकिस्तानचं पाणी अद्याप बंद झालेलं नाही, पण पाणी बंद होणार आहे. त्यांचं पाणी बंद झाल्यानंतर मित्रांनो, त्यांना खूप असे जागतिक बंधनं लादायचे.
म्हणजे ते पाण्यानं मेला पाहिजे, भुकेनं मेला पाहिजे. आधीच त्याच्या हातामध्ये भिकेचं कटोर आहे, त्याला कुठून दानच नाही भेटली तर ते पोट काय भरणार? म्हणजे कान कापलेलं कुत्र कुठं जरी हिंडलं तर उपाशीच राहणार आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, पाकिस्तान सोबत जे युद्ध होणार आहे हे डिप्लोमॅटिक होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि या काळामध्ये तुम्ही देशाच्या सोबत राहायला पाहिजे. या काळामध्ये तुम्हाला फक्त तुमचं जे उत्तम भारतीय नागरिक म्हणून जे कर्तव्य बनतं तेच पार पाडलं पाहिजे. आगाऊचं बोलून या देशामध्ये वातावरण ढवळण्याचं काम करण्याचं हे तुम्ही प्रयत्न करू नये. यामध्ये सत्तेवर बसलेल्या लोकांना तुम्ही बोलू शकता ना, वेळ काय काळ काय, ही वेळ काळ तर सुधारणारच आहे. पाकिस्तानचा ठाव ठिकाणा पाकिस्तान तर त्याला जागेवर बसावं लागणार आहे. पण मित्रांनो, तुम्ही जे आता बोलत आहात, सरकारच्या विरोधात तुमचे काही शब्द असतील किंवा सरकारच्या विरोधात तुम्ही बोलत असताल, ही गोष्ट जर पाकिस्तानवाल्यांना आवडत असेल तर तुम्ही देशद्रोही आहात. तुमचं बोलणं देशद्रोहीच आहे. म्हणून तुम्हाला जे सरकार विरोधात बोलायचं आहे ते काळ वेळ प्रसंग होऊ द्या, मग तुम्ही खुर्चीवर बसलेले एकमेकाचे पाय खेचू शकता. मित्रांनो, या आपल्याला मुसलमानांची मानसिकता ओळखायची. मानसिकता कशी बघा, आपल्याला माहित आहे आपलं पाकिस्तान सोबत जमत नाही, तरी पण 5 लाख अशा कोणत्या महिला आहेत ज्यांनी पाकिस्तानच्या मुलाशी लग्न करून त्या पाकिस्तानी झालेल्या आहेत. म्हणजे पाकिस्तानी झाल्या नाहीत, त्यांना पाकिस्तानी नॅशनॅलिटी भेटलेली नाही. आज त्या महिला भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर उभ्या आहेत भारतामध्ये येण्यासाठी, आणि त्यांच्यासोबत त्यांचे 8-8, 9-9, 10-10 मुलं. विचार करा, ते आता लोक भारतात येणार, मग त्यांच्यासाठी का आपण दुसरा पाकिस्तान तयार करायचा? ते येणाऱ्या महिला 5 लाख ज्या आहेत त्यांच्यासाठी का आपण आता दुसरा पाकिस्तानची निर्मिती करायची भारतामध्ये? हा एक मेन प्रश्न उभा टाकलेला मित्रांनो. आज 1 वर्ष 2 वर्ष पाकिस्तान सोबत आपलं युद्ध चालेल, त्यामध्ये पाकिस्तानची कमरही मोडेल. पण हे युद्ध परिस्थिती निर्वाळल्यानंतर, हे परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा भारतातले लोक किंवा भारतातले दलिंदर मुस्लिम लोक, मी मुस्लिम स्पेशली नाव घेतो मित्रांनो, मी याच्यामध्ये त्यांचं दुसरं काही नामांतरण करत नाही, काही नाही. स्पेशली मुस्लिम ही जमात आहे, पाकिस्तान सोबत पुन्हा संबंध जोडणार. संबंध जोडल्यानंतर यांचे नातेवाईक इकडले तिकडे होणार, आणि परत हे लोक परत युद्ध परिस्थिती आल्यानंतर आपण पाकिस्तानच्या लोकांवर बंदी घातल्यानंतर हे भारतीय जे महिला आहेत जे पाकिस्तानमध्ये गेल्यात त्या परत भारतात येणार. म्हणजे नेमकं चाललंय काय? मला म्हणायचं नेमकं चाललंय काय की पाकिस्तान सोबत यांचे एवढे का संबंध? यांना भारतामध्ये कमी पडली का? भारतामध्ये यांना फुकरी पडली का विवाह करण्यासाठी? यांना पाकिस्तानचेच मुलं का पाहिजेत? प्रश्न हा आहे. कारण की प्रश्न एकच आहे मित्रांनो, की यांना फक्त भारतामध्ये किंवा भारताला इस्लामिक राष्ट्र करायचे. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, यांचं ध्येय फक्त एकच आहे की भारत इस्लामिक राष्ट्र करायचे. आज कितीही म्हणत असताल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालणार, हा देश कायद्यावर चालणार, हा देश राज्यघटनेवर चालणार. पण नाही मित्रांनो, यांना फक्त हा देश यांच्या शर्यतवर चालवायचा आहे, यांच्या कुराणवर चालवायचा आहे. ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे मित्रांनो. आज आपण हिंदू किंवा आज आपण मुस्लिम समाज सोडून बाकीचे इतर समाज हे विचार करत नाहीयेत की मुस्लिम प्रजा तेवढी या देशामध्ये वाढते का आहे. मला माहित नाही, कोणतरी भविष्यवाणी केलेली होती की 2050 ला हा भारत देश इस्लामिक राष्ट्र होणार, आणि त्याच दिशेने वाटचाल चाललेली आहे मित्रांनो. तुम्ही कितीही मुसलमानांचा विरोध करा, कितीही तुम्ही मुस्लिम म्हणा, कितीही यांना तुम्ही फुटकारा, पण जोपर्यंत यांना विवाहावर किंवा आपण दोन आपले दोन ही जोपर्यंत मुसलमान प्रजा या गोष्टीचा अवलंब करत नाही तोपर्यंत भारतामध्ये धोकाच. या जातीपासून भारताला धोकाच आहे. यांची जी अल्लाची देण आहे, एकदाच 1 डझन 1.5 डझन मुलांची, ही जोपर्यंत याला आळावा बसत नाही तोपर्यंत भारताला धोकाच आहे मित्रांनो. आणि आपण कितीही हिंदू मुस्लिम केलं, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जिथं यांची मेजॉरिटी आहे तिथं मायनॉरिटी मध्ये जे समाज आहे त्यांना किती त्रास आहे विचार आहे आपल्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो, उघड आहे मित्रांनो.
इथे हे बहुसंख्यक जिथे आहेत तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार आहेत, आणि जिथे अल्पसंख्याक आहेत तिथे आपल्या किती पुढे पुढे करतात. जिथं हे अल्पसंख्याक मध्ये आहे तिथंच हे म्हणतात की भारत हमारा देश है, हमारे बाप दादाओं ने भारत के लिए खून बहाया था, हम भारत को नहीं छोड़ने वाले, हम सच्चे देशभक्त है. पण जिथे हे मेजॉरिटी आहे यांची तिथे हे सरळ सरळ बांगलादेश सारखे, दुसरा बांगलादेश किंवा दुसरा पाकिस्तान सारखे भारतामध्ये राहून एक गाव तयार करतात, एक ठिकाण तयार करतात. आताच आपण पाहिलं गुजरात मध्ये जे एक गाव होतं, बांगलादेशांचं गाव वसवलेलं होतं, ते जमीनदोस्त केलं. का करावं लागलं? 500 बांगलादेशी तिथे आहेत, सापडले, त्यांना कैद केले. ही परिस्थिती येते का? कारण भारतातलेच भाडखाऊ लोक आहेत जे त्यांना सपोर्ट करतात, त्यांच्या मताची राजनीती किंवा त्यांची कमाईचा जरिया म्हणून त्यांना इथं बसवतात, इथं त्यांना राशनची व्यवस्था, आधारची व्यवस्था, वोटिंग कार्डची व्यवस्था, सर्व व्यवस्था करतात. हे लोक येतात, आपल्या देशात राहतात, आपल्या देशातलं खातात, आणि अवैध गतिविधीमध्ये यांचाच हात असतो. आणि हे फक्त कोणाच्या जीवा खातात? आपण मूळ भारतीय लोक आहेत, त्यांच्या हक्काचं हे लोक खातात. तर मित्रांनो, यावर कुठे निर्बंध लादला पाहिजे. आणि काही लोकांचं खूपच जर पाकिस्तान प्रेम येत असेल तर त्यांनी आता रोडवर या, त्यांनी आता दाखवा तुमचं पाकिस्तान प्रेम किती आहे. तुमचे बी हाल काय होणार कुत्रे हे तुम्हाला समजणार आहे. आता आपला जे वॉर आहे ते डिप्लोमॅटिक वॉर आहे मित्रांनो. समजू नका की युद्धभूमी येईल, इकून बॉम्ब, तिकून गोळा, इकून गनगाडे, तिकून रणगाडे, विकून विमानांचे स्ट्राईक. ही गोष्ट होणार नाही मित्रांनो, आणि व्हायलाही नाही पाहिजे. पाकिस्तानची डिप्लोमॅटिक पद्धतीने कमर मोड होणार आहे आणि कमर तोडणार आहेत त्याची मित्रांनो. जाताना एकच सांगतो मित्रांनो की देशाला तुमचं जर तोंड गप्प बसत नसेल तर तुमची जर देशभक्ती तुम्हाला दाखवायची नसेल तर दाखवू नका. पण तुमच्या बोलण्यामुळे जर पाकिस्तान सारख्या देशाला फायदा होत असेल तर तुम्ही या देशामध्ये राहू नका. तुम्ही देशद्रोही आहात, आणि अशा देशद्रोही लोकांच्या जागावर मुरके आवळल्या पाहिजे मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.